निवडणूक आयुक्तांची बैठक झाली आणि बैठकीत प्रभाग रचनेला अंतिम मान्यता देण्यात आल्याची माहिती समोर येते. ठाण्यामध्ये युती नको अशी मागणी स्थानिक भाजप नेत्यांनी वरिष्ठांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या जिल्ह्यात आणि महापालिकेत देखील भाजप मजबूत स्थितीत आहे. लोकसभा आणि विधानसभेत भाजपला चांगली मतं मिळतात, त्यामुळे महायुतीत न जाता स्वबळावर लढावं अशी मागणी स्थानिक नेत्यांनी केली आहे. वरिष्ठांसोबत झालेल्या बैठकीत स्वबळावर लढण्याची मागणी केल्याची माहिती स्थानिक नेत्यांनी दिली. महायुतीमध्ये लढल्यानं अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून महापालिकेसाठी तयारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक वरिष्ठ नेत्यांकडे स्वबळाची मागणी केली, त्यामुळे वरिष्ठ नेते आता काय भूमिका घेतात पाहणं महत्त्वाचं आहे. नवी मुंबई भाईंदर येथे भारतीय जनता पक्षाच्याच नेतृत्वाखाली त्या ठिकाणी महापौर पद आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा यावेळेला भारतीय जनता पक्षच त्या ठिकाणी नेतृत्वावर आहे. मी विश्वासानं सांगतो की भविष्य काळामध्ये म्हणजे मित्रपक्षाला की आम्ही काय कमी लेखत नाही, परंतु मित्रपक्षांचा सन्मान आणि त्याच्यामध्ये भारतीय पक्षाचा जनता पक्षाचा एक नंबरचा सन्मान होण्यासाठी आपल्याला सगळ्यांना कार्यरत राहायचं आहे. तो त्यांचा आत्मविश्वास आहे. निवडणूक होती त्या टायमाला ते चित्र समोर येईल. तुमची परिस्थिती काय? ठाण्यामध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार आणि ते महायुतीचा म्हणून फडकणार. फॅन्टसी गेमिंग ॲप ड्रीम 11 वर गेम खेळून कोट्याधीश बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा